महाराष्ट्र बंद मागे घेऊन पवारांचा उद्धव ठाकरेंना शह दिल्याची चर्चा सुरू झाली आहे। उद्धव ठाकरेंकडे बंदचं नेतृत्व आणि श्रेय मिळू नये यासाठी बंदमधून माघार घेऊन शरद पवारांनी खो घातलाय। महाराष्ट्र बंदवरून महाविकास आघाडीमध्येच आता दुफळी माजल्याचं अधोरेखित झालेलं आहे। सविस्तर पाहूयात। महाराष्ट्र बंद मागे घेऊन पवारांचा उद्धव ठाकरेंना शह। उद्धव ठाकरेंच्या बंदला शरद पवारांचा खो। संपाचं श्रेय उद्धव ठाकरेंना मिळू न देण्याची खेळी। मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र बंद बेकायदा ठरवल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक होण्याऐवजी बॅकफूटला गेल्याचं पाहायला मिळालं। हायकोर्टाच्या निर्णयानंतर शरद पवारांनी महाराष्ट्र बंद मधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने माघार घेतल्याची घोषणा केली। हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता। तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे। सदर निर्णयाविरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही। भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते असं शरद पवारांनी जाहीर केले। न्यायालयाचा आदर राखून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बंद करणे रद्द केलेला आहे। परंतु याचा निषेध उद्या सकाळी सगळे नेते कार्यकर्ते आपापल्या शहरात आपापल्या गावामध्ये 1 तास तोंडाला काळी रिबीन बांधून या घटनेचा निषेध करतील। शरद पवारांच्या पाठोपाठ काँग्रेस नेत्यांनी पक्ष म्हणून बंद मागे घेण्याची घोषणा केली। मात्र बदलापूरच्या घटनेचा वैयक्तिक निषेध करणार असल्याचं जाहीर केलं। माननीय कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून दुपारी 11 वाजता ते 12 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं आंदोलन नाही पण या मुस्कुटदाबीच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही लोक शांततेने बसू। शरद पवारांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंनीही बंद मागे घेण्याची घोषणा केली। बंद मागे घेत असलो तरी सेना भवनाच्या चौकात आंदोलन करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला। जर का बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर असं आम्ही म्हणतो की आम्ही तोंडच आमचं बंद ठेवतो। आम्ही मी स्वतः उद्या 11 वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे। तोंडाला काळी फीत लावून हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाई करू शकत नाही। अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र बंदचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे गेलं होतं। शरद पवारांनी बंद मागे घेऊन उद्धव ठाकरेंनाही बंद मागे घेण्यास भाग पाडलं। एका प्रकारे शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना शह दिल्याची चर्चा सुरू झाली। दिलीप राठोडसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।